मित्रांनो, राजकारणामध्ये काही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पक्षाचा जो सर्वोच्च नेता असेल त्याला देवाच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करत असतात. खास करून ही गोष्ट एका कुटुंबाच्या मालकीचा असलेल्या किंवा घराणेशाही असलेल्या पक्षामध्ये होत असते. पण आपल्या देवाचे पाय सुद्धा मातीचे आहेत हे काही त्यांना बघायचं नसते, दिसत नसते. मला काही बोलला तरी भक्तिभावाने हात जोडून ऐकायचं फक्त. याच्यातच त्यांचं सगळं आयुष्य जाते. आज नाशिकला असाच प्रकार झाला. काय ते शिल्लक सेनेचं तिथे एक अधिवेशन झालं नाशिकला. उद्धव ठाकरेंना म्हणजे त्या अधिवेशनाच्या तिथे शिल्लक सेनेच्या ज्या नेत्यांनी भाषणं केले त्यांनी उद्धव ठाकरेंना डायरेक्ट रामाच्याच लाईनीत नेऊन बसवलं. पण ज्याला आपण राम म्हणून राहिलो, ज्याला आपण देवाचा दर्जा देऊन राहिलो, त्यांनी लगेच स्वतःचं पितळ उघडं पाडलं. त्या उद्धव ठाकरेंनी जे भाषण दिलं नंतर त्याच्यात त्यांनी हे दाखवून दिलं की मी राम काय, रामाच्या जवळ जाण्याचा सुद्धा माझ्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, सकाळी नाशिकला शिबिर झालं शिल्लक सेनेचं. त्याच्यामध्ये संजय राऊत, सुषमा अंधारे या सगळ्या लोकांनी भाषणं केली. आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंची भरमार तारीफ केली. आमचे साहेब काय कोणापेक्षा कमी आहे काय? आमच्या साहेब म्हणजे एकदा ठरवलं की झालं, कोणाला घाबरत नाही, आमच्या साहेबांशी नडायचं नाही, आमच्याशी नडायचं नाही, आम्ही याव करू, आम्ही त्याव करू. म्हणजे आमचे साहेब अगदी रामापेक्षा पण कमी नाही आहे, एकवचनी आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, संयमी आहे. यांच्यासारखा नेता आजपर्यंत भारतात झालेला नाही आहे. भारतात काय, ब्रह्मांडात झालेला नाही आहे. आणि यांचा राम जेव्हा भाषण द्यायला उभा राहिला तेव्हा त्यांनी हे लगेच दाखवून दिलं की माझे पाय पण मातीचे आहे. तुम्ही माझी तारीफ केली, तुम्ही बरोबर बोलले, ते खरंच आहे. अरे काय, कोणी जर आपली तारीफ केली तर असं जाऊ द्यायचा. त्याच भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी नेहमीची आपली जुनी टेप वाजवून हेच सिद्ध केलं की हा संयमी, एकवचनी, रामासारखा नेता अजूनही 2 वर्ष मागे आहे. सत्ता गेल्याचं दुःख अजून काही यांचा राम विसरलेला नाही आहे. अजून तीच रडारड करून राहिला. माझा पक्ष चोरला, माझ्या वडिलांचा पक्ष होता, मला वारसा हक्काने मिळाला होता, तुम्ही चोरून नेला. अरे काय, म्हणजे मूव्ह ऑन, ग्रो अप. सगळं जग पुढे गेलं, आपलं आपलं काम करून राहिलं आणि यांचा कथित राम अजून 2 वर्ष मागे आहे. आणि यांचे बालिश आर्ग्युमेंट काही थांबून नाही राहिले. प्रभू श्रीराम वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करायला सत्तेवर लाथ मारून वनवासात निघून गेले आणि यांना धोकाधडी करून, विश्वासघात करून मिळालेली सत्ता गेल्याचं अजून दुःख होऊन राहिलं. बरं, ती सत्ता मिळवण्यामध्ये यांचं काय कंट्रीब्युशन होतं? तर फक्त विश्वासघात आणि पाठीत खंजीर खूप असला होता, बाकी यांचं काही कंट्रीब्युशन नव्हतं. ती सत्ता गेल्याचं अजून यांना दुःख होऊन राहिलं आणि ते अजून रडारड करून राहिले. आणि हे म्हणे रामासारखे नेते. हे अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये ते ठरावांमध्ये पण त्यांनी जुनंच रडगाणं गायले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, आम्ही ते होऊ देणार नाही, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, आम्ही आंदोलन करू, आम्ही तुम्हाला काही हे करू देणार नाही. मग मपकारी दिले नुसते. पण हे नाही सांगितलं की कोण तोडून राहिलं मुंबई महाराष्ट्रापासून, काय झालं त्याच्यासाठी, कोणता असा निर्णय झाला की आता उद्यापासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे, हे कोणी नाही सांगितलं. हे ना संजय राऊतांनी सांगितलं, ना उद्धव ठाकरेंनी सांगितलं. काय, किती दिवस तुम्ही हेच रडगाणं गात राहणार आहे? किती दिवस मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, मुंबई तोडणार करत राहणार आहे? किती दिवस मराठी माणसाच्या पाठीत खंजीर, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर? सोडा आता, बाहेर या. एक तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं काही खायचं काम नाही, इतकं सोपं काम नाही. ते करायचं असेल तर खूप मोठी प्रोसिजर आहे आणि ते अशक्य आहे, कोणीच करू शकत नाही ते.
पण हे आपले नेहमी समोर बसलेले आपले आहेत ना शिल्लक सेनेचे, त्यांना डोक्यात काहीतरी भरवत राहतात, मुंबई तोडण्याचा डाव, मुंबई तोडण्याचा डाव. अरे सांगा ना, कशी तोडणार, कोण तोडणार, ते नाही आम्हाला माहित. मुंबई तोडण्याचा डाव. भाषणामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये नेहमीची रडारड उद्धव ठाकरेंनी केली आणि त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींवरती एक गंभीर आरोप केला. त्यांच्याबद्दल जी भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली ती अतिशय ऑब्जेक्शनेबल आहे. भाजपवर टीका करता करता ते श्यामाप्रसादजींवर घसरले. तुमचा बाप सत्तेसाठी मुस्लिम लीग सोबत युती करत होता, बंगालच्या सरकारमध्ये सामील झाला होता वगैरे. तेव्हा कुठे गेली होती तुमची देशभक्ती? अरे तुमची सत्ता गेल्याचं तुम्हाला इतकं दुःख आहे की तुम्ही वाटेल ती टीका कराल, वाटेल ते खोटं बोलाल. अब्दुल हक बंगालचे जे पंतप्रधान होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी फायनान्स मिनिस्टर होते. हो मान्य आहे. 1941 ते 1942 1 वर्ष फक्त ते फायनान्स मिनिस्टर होते. आणि जेव्हा ते सरकार बनलं तेव्हा अब्दुल हक हे मुंबई आपला काँग्रेसमध्ये होते, मुस्लिम लीगमध्ये नव्हते. मुस्लिम लीगच्या नेत्याशी किंवा मुस्लिम लीग सारख्या पक्षाशी युती केली म्हणून तुम्ही टीका करत होते ना श्यामाप्रसाद मुखर्जींवर. मग हेही सांगा की मुंबईमध्ये, आणि तुम्ही म्हणे ना सत्तेसाठी श्यामाप्रसादजींनी त्यांच्याशी युती केली. मग मुंबईमध्ये बाळासाहेबांनी जी युती केली होती मुस्लिम लीग सोबत, ती काय समाजसेवा करायसाठी केली होती, सत्तेसाठी नव्हती ती. जर बोलायचंच आहे तर पूर्ण बोला, खरं बोला. बाळासाहेबांनी मुस्लिम लीगशी युती केली होती हे पण लोकांना सांगा. का नाही सांगितलं ते? म्हणजे जर तुम्ही स्वतःला राम समजता, रामासारखे तुम्हीच, रामानंतर तुम्हीच आहे असं समजता, तर मग खरं बोला ना. हिंमत दाखवा खरं बोलायची, खरं सांगायची हिंमत दाखवा. एक तर स्वतःची काही तुलना करायची काहीच्या काही मनात येईल त्याशी, आणि जे आपल्याला पाहिजे तेच फक्त सांगायचं. कारण समोर कॅप्टिव्ह ऑडियन्स बसला आहे, आपलेच लोक बसले, ते ऐकून घेणार आहे. प्रश्न तर कोणी विचारणारच नाही आहे. द्या ठोकून जे ठोकायचं ते. एकीकडे म्हणायचं मी रामासारखा संयमी मर्यादा पुरुषोत्तम वगैरे आहे, आणि दुसरीकडे विरोधकांच्या शारीरिक व्यंगावरती घाणेरडी टीका करायची. आता एखाद्या माणसाला जर काही व्यंग असेल तर त्याच्यामध्ये त्याची काय चूक आहे? पण नाही, वाटेल ते बोलायचं. किरीट सोमय्यांवर टीका केली, तो तोतल्या वितल्या, नेहमीच आहे हे कुचकट बोलायचं. आता जर किरीट सोमय्यांमध्ये हे शारीरिक डिफॉर्मिटी आहे, त्यात त्यांचा काही दोष नाही, तर तुम्ही काय खूप मोठे पैलवान आहात का? म्हणजे खाली बसल्यावर उठवायला 2 माणसांची गरज लागते, लोकांवर तुम्ही टीका करायला निघाले. काळाराम मंदिरामध्ये गेले, तिथे ते आरतीचं हे आलं, ते पंटीसारखं ह्याच्या समईसारखं मोठं मुलगा घेऊन आला. नाही मला नको, मला पेलवणार नाही, तूच कर. ते शेजारून ते आलं तर तुम्ही दचकता आणि लोकांना भपकारे देता. तुमच्याच्यानी ती आरतीचं हे उचलून फिरवणं होत नाही आणि तुम्ही लोकांच्या ह्याच्यावरती टीका करणार. हे यांनी काय केलं आज की एक आणखीन घोषणा केली की भाजप मुक्त श्रीराम करणार. हे असं स्वतःचा काही भरोसा नाही, स्वतःच्या पक्षाचा काही कुठे ठाव ठिकाणा नाही, आणि हे भाजप मुक्त श्रीराम करणार असं कुचकट बोलून, कुचकट टीका करून. यांनी आधी आपला पक्ष सांभाळला पाहिजे, आपल्या पक्षाला नवीन चिन्ह शोधलं पाहिजे. आता तर यांची मशाल पण वांद्यात आली आहे. त्या समता पार्टीनी पण दावा ठोकलाय की मशाल आमचं चिन्ह आहे. उद्या समजा ते गेलं समता पार्टीला, कारण समता पार्टीने त्याच्यावरती निवडणुका लढवल्या आहेत मशाल चिन्हावर. समजा ते गेलं समता पार्टीला, काय करणार आहे तुम्ही? तुमच्या हातात काय राहील? दुपाटणं. एक तर यांच्याकडे सगळे बिनाकामाचे लोक उरलेले आहे, लोकांमधनं जे निवडून येऊ शकत नाही, जे मागच्या दारांनी विधान परिषदेत आणि लोक राज्यसभेत जातात. एकही डेडिकेटेड नेता किंवा कार्यकर्ता आता यांच्याकडे नाही आहे. नेत्यांची मारामारी आहे, उमेदवारांची मारामारी आहे, आणि नको तिथे बेडक्या फुगवून राहिले.
ज्या किरीट सोमय्यांवर तुम्ही आज टीका करून राहिले त्यांनीच ज्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. रोज उठून काही ना काही घोटाळे काढत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आरोप करतात ते पुराव्यांसकट करतात, बिना पुराव्याचा आरोप करत नाही संजय राऊतांसारखा. या सगळ्या गोष्टींचा यांना राग आहे. कारण किरीट सोमय्या जे घोटाळे काढून राहिले त्याच्यामध्ये यांच्या जवळचे लोक अडकून राहिले, जेलमध्ये जाऊन राहिले, त्याच्यामुळे हे कणारून राहिले. नेहमीचेच आरोप, खोट्या केसेस करून राहिले, आमच्यावरती राग आहे म्हणून करून राहिले, पॉलिटिकल वेंडेटा काढून राहिले, एजन्सीजचा मिसयूज करून राहिले. अरे मग त्यांच्याकडे जे घबाड सापडून राहिलं ते काय किरीट सोमय्यांनी नेऊन ठेवलाय का? ईडीवाले घेऊन आले ते येताना? ते कसं सापडून राहिलं? जर त्यांच्याकडे ते इनोसंट आहे तर ते नाही सांगणार, फक्त आरोप करत सुटायचं. आणि हे म्हणे रामासारखे नेते, रामानंतर हेच. त्या अधिवेशनामध्ये यांनी जे ठराव केले त्याच्यामध्ये ते आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक ठराव केला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्या. मग सरकार काय सांगून राहिलं इतके दिवसापासून? सरकार काय म्हणून राहिलं की आम्ही ओबीसींचं काढून यांना देणार आहे? सरकारची पण हीच भूमिका आहे ना. मग तुम्ही हा ठराव करून काय तीर मारले? समजतच नाही मला या ठरावाचा अर्थ काय. आणखीन एक मोठा मजेशीर ठराव यांनी मांडला की केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण आणलेलं आहे, ते मागे घ्या, नाही तर आम्ही आंदोलन करू. कोणतं धोरण? काही डिटेल द्याल का नाही त्याचे? त्याच्यात काय लिहिलेलं आहे, काय कामगार विरोधी आहे हे तर सांगाल की नाही लोकांना? काही नाही. वापस घ्या. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करू. अरे काय, तुम्ही तो चायना गेट सिनेमा पाहिलाय का? त्याच्यामध्ये परेश रावल पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि ओम पुरी, अमरीश पुरी, डॅनी, नासिरुद्दीन शाह वगैरे हे सगळे टिनू आनंद वगैरे रिटायर्ड मिलिटरीचे रिटायर्ड ऑफिसर असतात. ते त्या गावामध्ये त्या डाकूला पकडायला जातात. जगीरा हा परेश रावल जगीरासाठी काम करत असतो. तो यांना धमकी द्यायला येतो, पण तिथे गेल्यावर यांचे एकूण तेवर पाहिल्यावर त्याचीच छटारते. पण आता आपण तर पोलीस आहे, वर्दी घातली आहे, यांना घाबरलो तर कसं चालन, म्हणून तो काय करतो, जाता जाता धमक्या देऊन जातो. तो जो सीन आहे ना तो आठवा. तो एकदम आपल्या जीप पाशी तो ड्रायव्हरला म्हणतो गाडी चालू कर. पण आणि मग ह्यांना धमकी देतो, मेरे इलाके में कुछ करने का नहीं, मेरे इलाके में अगर कुछ किया तो मुझसे बुरा कोई नहीं होगा, गियर में डाल, दोबारा अगर कंप्लेंट आई तो सबको उठा के जेल में डाल दूंगा, कोई कंप्लेंट नहीं आनी चाहिए, निकाल. तसा आहे. करायचं वगैरे काही नाही, हिम्मत नाही, कपॅसिटी नाही, पण बेडक्यात फुगवायचे आहे, कारण आपण एका पक्षाचे प्रमुख आहोत. म्हणून हे सगळं चालू आहे. आपल्या लोकांसमोर पोकळ धमक्या देण्याचं काम चालू आहे आणि टाळ्या मिळवण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही. याच्यातनं काही होणार नाही. हे स्वतःला एक्सपोज करून राहिले, स्वतःच जनतेला दाखवून राहिले की बघा आम्ही खरे कसे आहोत. खरं म्हणजे मी याच्यावरती आज व्हिडिओ करणार नव्हतो, पण उद्धव ठाकरेंनी श्यामाप्रसाद मुखर्जींवर टीका केली, बाकीची जी काही टीका केली ते बघून मला असं वाटलं की याचं थोडं काउंटर केलं पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.